2019ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती आणि देवेंद्र फडणवीसने गेल्या 5 वर्षात जे काही काम या राज्यासाठी केलं ते काम जनतेसमोर घेऊन आम्ही जनतेला कौल मागितला। या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत दिलं आणि भाजप शिवसेनेचं सरकार असावं यासाठी मतदान सुद्धा केलं। परंतु आपल्याला माहिती आहे की 2019 साली या राज्यातल्या जनतेने दिलेला जो कौल होता तो कौल शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांनी धुडकावला आणि जनमताचा अनादर करून असांगाशी संगत केली आणि ज्यांच्या विरोधात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे लढले, ज्यांच्या विचाराच्या विरोधात ते लढले, त्या विचाराशी युती करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली आणि त्या ठिकाणी सरकारची स्थापना केली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2.5 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाकडे जर आपण बघितलं तर या कार्यकाळात यांनी विकासाचं कुठलंही काम केलं नाही। महाराष्ट्रद्रोही, शेतकरी द्रोही, विकासद्रोही अशी या सरकारची प्रतिमा राहिली। गेले 2.5 वर्ष सरकार राहिलं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये या राज्यातल्या जनतेला कुठल्याही प्रकारचं पॅकेज दिलं नाही। उलट केंद्र सरकारने, मोदीजीच्या सरकारने पॅकेज दिलं, परंतु महाराष्ट्राच्या सरकारने कुठलंही पॅकेज न दिलं। या उलट मग शेवपेटी असू द्या, मांस असू द्या, औषधी असू, या सगळ्या कोरोनाच्या विलाजावर त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी भ्रष्टाचाराचा एक कळस गाठला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने एक संकल्प केलेला आहे की प्रत्येक दिवशी यांच्यावर आम्ही आरोपपत्र दाखल करणार आहे। खरं तर शरद पवारांनीच असं म्हणलेलं आहे की कोणतीही निवडणूक न लढणारे अशा प्रकारचे हे मुख्यमंत्री पदावर बसल्याच्या नंतर काय होऊ शकतं हे त्यांचेच वक्तव्य आपण बघितलं असेल। पण मला असं वाटतं की आत्ता जे काही 2.5 वर्ष आमचं सरकार आहे, या 2.5 वर्षाच्या काळात या राज्याच्या विकासाला चालना मिळाली, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले गेले, शेतकऱ्याला वीज, रस्ते आणि पाणी कसं मिळेल याची चिंता आपल्या राज्य सरकारनं केलेली आहे। आणि असं असतानासुद्धा केवळ सत्ता आपल्या हातून गेल्याच्या नंतर भ्रष्टाचाराचे आरोप या लोकांवर असतानासुद्धा उलटे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपली प्रतिमा वाचवण्याचा हे प्रयत्न करतायत। आणि मला असं वाटतं की या 2024च्या निवडणुकीमध्ये या राज्यातली जनता उद्धवजी ठाकरे साहेबाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारणार आहे की ज्या 2019च्या निवडणुकीत आम्ही जनादेश दिला होता तो जनादेश आपण का धुडकावला? 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणतं दाखवण्यासारखं असं काम केलं हे याचं उत्तर पहिलं द्या आणि मग मत मागाल्या अशा प्रकारचा प्रश्न या राज्यातली जनता यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळं या राज्याची प्रतिमा या 2.5 वर्षात सुधारलेली आहे। परंतु आत्ता जर 2024च्या ह्या ज्या निवडणुका आहेत या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून निवडणूक लढवत असताना जनतेचा कौल आमच्या बाजूनं राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार येणार आहे, यामधले कुठल्याही प्रकारची शंका नाही। हे आम्ही नागपूर, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर आणि मुंबईचा दौरा केल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं आणि या जनतेचा निश्चय केला जनतेने की इथं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही। माहीममध्ये सदा सरवणकरांना भेटायला राज ठाकरेंनी नकार दिला,
त्याच्यामुळे आता सदा सरवणकर निवडणूक लढवण्याचा आणि फायनल झालेला आहे. मग त्या जागेवरती भारतीय जनता पार्टी आता मनसेचं काम करणार का शिंदे गटाचं काम करणार हा प्रश्न. 3 वाजेनंतर या घडलेल्या घटना आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते हे एकत्र बसतील आणि अशा काही पेच प्रसंग ज्या ज्या ठिकाणी झाले असतील त्याच्यावरती निर्णय करतील. दानवे साहेब, तुम्ही आरोप करताय उद्धव ठाकरेंनी 2019चा मॅन्डेटला अपमान केला, पण तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन तुम्ही अपमान नाही केला. हे बघा, अजित पवारच्या सोबत आम्ही निवडणूक लढलेलो नव्हतो. अजित पवाराच्या पक्षामध्ये आपसात त्यांचे वाद झाले, वादातून पक्ष फुटला आणि कोणत्याही राजकीय पक्षाला जर एखादा पक्ष येऊन पाठिंबा देत असेल तर तो पाठिंबा कोणीही नाकारत नाही. आम्ही जर कधी अजित पवार आणि शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो असतो आणि मग आम्ही जर त्यांना धोका दिला असता तर तो आरोप आमच्यावर झाला असता. परंतु सेना भाजप एकत्र लढली होती. मॅन्डेट आमच्या बाजूने असताना त्यांनी आमच्याशी युती न करता दुसऱ्याशी युती केली, म्हणून आम्ही त्यांच्यावर आरोप करतोय. या निवडणुकीच्या निकालानंतर जर त्यांच्यातलं कोणी तुमच्या सोबत आलं सरकार बनवायचं म्हटलं तर तुम्ही राजकारणातली बदलती परिस्थिती पाहून आम्ही काँग्रेससोबत तर कधीच जाणार नाही, परंतु काही घटक दल आमच्यात जर येऊन मिळत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती. किती ठिकाणी बंडखोरांना माघारी बसवण्यात फॉर्म मागे घेण्यात यश आलंय, काय काय झालं? बऱ्याच प्रमाणात आमचे युतीचे नेते कालपासून एकत्र बसून देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार हे राज्य पातळीवर बसून विभागीय पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचे नेते एकत्र बसून ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे ते बंडखोरी बसवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही यशस्वी झालेलो आहे. आज निर्माण झालेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरांगे पाटलांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे मला असं वाटतं की ते सामाजिक कार्यकर्ते, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी चालवलेली चळवळ होती. कदाचित त्यांना राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा नसेल. त्यांचं फील्ड वेगळं आहे आणि राजकीय फील्ड हे वेगळं आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. पण त्यांनी एक स्टेटमेंट दिलंय की कोणाला पाडायचं आणि कोणाला जिंकून आणायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. स्टेटमेंट त्यांनी पब्लिकली दिलं, याबद्दल काय तुम्ही सांगा? हे काही जरंगे पाटीलच म्हणतात असं नाही. आम्ही सुद्धा म्हणतो काँग्रेसला पाडायचं, शरद पवार साहेबांची माणसं पाडायची. शरद पवार म्हणते भाजपला पाडायचं, उद्धव ठाकरे म्हणते भाजपला पाडायचं. कोणी एखादा माणूस एखाद्या पक्षाला पाडायचं म्हणत असेल तर लोकशाहीचा तो अधिकार आहे. पण लोकसभेला भारतीय जनता पार्टीला याचा चांगलाच फटका बसलेला आहे, तर विधानसभेला काय स्ट्रॅटेजी असेल? लोकसभेचं वातावरण आता विधानसभेमध्ये नाही. 6 महिन्याच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जे काही जनहिताचे निर्णय घेतले, जर त्या निर्णयाकडे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गरीब कुटुंबाला मदत करणे, शेतकरी वर्गाला मदत करणे आणि कृषी क्षेत्रामध्ये भरीव तरतूद करून या राज्यातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारला केलं आहे. लाडली बहिणा नावाची योजना करून या राज्यातल्या महिलांनासुद्धा एक संरक्षण देण्याचं काम, एक आर्थिक पाठबळ देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यासाठी 90% सबसिडीवर सोलर पंप देण्याची योजना केली. महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना आमच्या सरकारनं सुरू केली. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्यातलं जे काही बजेट आलं त्या बजेटमध्ये ज्या तरतुदी बघितल्या तर जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, सरकारच्या प्रती एक सहानुभूती आहे आणि म्हणून पुन्हा राज्यातल्या आणि राज्यातल्या जनतेला हे सरकार यावं असं वाटतं आहे. अब्दुल सत्तार हे लोकसभेमध्ये कल्याण काळेला निवडून आणल्याबद्दल स्टेटमेंट करताय. युतीचा घटक पक्ष म्हणून विधानसभेला तुम्ही त्यांच्यासाठी सभा घ्याल का सिल्लोडमध्ये? मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रमुख आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी फाउंडर मेंबर आहे. स्थापनेच्या दिवशी मी होतो. मुंबईला भारतीय जनता पार्टीचं जे पहिलं अधिवेशन झालं अटल बिहारी वाजपेयीची, त्या अधिवेशनात निवड झाली रेक्लेमेक्स मैदानला बांद्र्याला, तिथं मी होतो. त्या दिवशी तिथं पहिलं अधिवेशन झालं. पार्टी जो आदेश देईल
पार्टी जिथं मला पाठवेल तिथं मी जाईल, कारण पार्टीनं आम्हाला सगळ्या नेत्यांना असं सांगितलं, परस्पर दौरे तुम्ही देऊ नका, पार्टी तुम्हाला दौरे देईन तिथं जा. 6 तारखेला मी सोलापूरला चाललो, जसजसा आदेश येईल त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. असं आहे की महाराष्ट्रात एकमेव मतदारसंघ असा आहे सिल्लोड, जिथं भाजपाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचं स्पष्टपणे काम करताना रस्त्यावरती दिसतात. भारतीय जनता पार्टी हा अनुशासित पक्ष आहे. अनेक पक्षातले कार्यकर्ते इकडच्या तिकडं तिकडचे इकडं निवडणुकीच्या काळामध्ये प्रवेश करत असतात. त्या ठिकाणी आमचे एक सेक्रेटरी होते सुरेश बनकर, हे त्या पक्षात गेल्यामुळं आत्ता ते आमच्या पक्षात नाही आहे, आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला ते त्यांचा प्रचार करत असतील तरी अजून पक्षापर्यंत असा अहवाल आमच्या जिल्हा अध्यक्षानं दिला नाही. असं दिसतंय सगळेच कार्यकर्ते तुमचे तिथले शहर अध्यक्ष असतील किंवा सगळे असतील. मला असं वाटतं तुमच्याकडे काही फोटो असतील तर मला दाखवा. दुसरं दादा, मग कारवाई करणार का तुम्ही त्यांच्यावर? फोटो दाखवा, त्याच्यावर विचार करू. दुसरं तुम्ही परवा जे काल बोलताना म्हटलं होतात की अब्दुल सत्तार औरंगजेब आहे आणि मी शिवाजी आहे, हे वाक्य जरा ट्रोल झालं. हे बघा, आत्ताही तुम्हाला ट्रोल करण्यासाठी तुम्ही मला विचारत असाल. मी छत्रपती शिवाजी आहे असं म्हणणं मला शोभत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जर मी बोलत असेल तर ते शोभतं, पण ते औरंगजेब आहे, मी शिवाजी आहे असं म्हणलं आहे. मी छत्रपती शिवाजी असं म्हणलं असतं याच्यापेक्षा जास्त ट्रोल झालं असतं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रात कोणी करेल असा माणूस जन्माला आलेला नाही. पण या उपरे तुमच्यासारख्यांच्या कोणाच्या भावना दुखल्या असं तर मी क्षमा मागतो. दादा, ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या जाहीर भाषणात सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पैसे दिले जातात, पण त्याच्या विरोधात ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जीवनाच्या गोष्टी, त्या महाग केल्यात महायुती सरकारने, असा आरोप त्यांनी त्यांच्या सभेत केला ओमराजे निंबाळकरांनी. हे बघा, ओमराजे निंबाळकरांनी केलेले आरोप निराधार आहे. जीवनावश्यक वस्तूचा जर कधी आपण भाववाढीचा हे जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात कमी भाववाढ जर कधी झाली असेल तर आत्ता या वर्षात झालेली आहे. भाववाढ आणि भाव कमी होणं हे कोण्या खासदाराला नाही ठरवतायत. हे फूड अँड आपले कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट केंद्राचं हे त्याच्यावर ध्यान ठेवून असतं, ते आपला अहवाल प्रकाशित करत असतं. कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी आमदार जर भाववाढ म्हणलं त्याच्यावर भाववाढ नसते समजले जात. काँग्रेसच्या काळात भाववाढ होती, भाजप त्याला विरोध करत होता, रस्त्यावर येऊन कधी चौकात. हे तुमचं म्हणणं 100% खरं आहे की आम्ही सत्ताधारी ते विरोधी त्यांचं काम ते करतात, पण ते चुकीचा आरोप आहे आमच्यावरचा. जरांगे पाटलांनी माघार घेणं हे भाजपासाठी फायद्याचं का धोक्याचं? हे बघा, राजकारणात फायदा आणि तोट्याचं मूल्यमापन हे निकालानंतर ठरवलं जातं. त्यांनी माघार घेतली त्याच्यामुळे आमचा फायदा झाला, तर त्यांनी निवडणूक लढली असती तर आमचा तोटा झाला असता, याचं मूल्यमापन निवडणुकीच्या नंतर ठरवलं जाईल. पवार साहेब असं म्हणाले की जर जरांगे पाटील निवडणुकीत उभे राहिले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. महाविकास आघाडीच्या विरोधातली मतं ही विभागली गेली असती आणि थेट फायदा भाजपला झाला असता. त्यांनी काय बोललं हे मी काही ऐकलं नाही, पण त्यांना वाटत असेल की याचा फायदा आपल्याला उठवता येतो का, परंतु तशी काही घटना न घडल्यामुळं ते कदाचित नाराजही झाले असतील. आता असं म्हणलं जातं की त्यांच्या माघारीमुळे आता महाविकास आघाडीला फायदा होईल. हे बघा, मी आपल्याला सांगितलं, फायदा तोटा हा निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. तुम्ही अब्दुल सत्तारांना औरंगजेब म्हणता, ते तुम्हाला घरी बसवलं म्हणतात, त्यामुळे तिथले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात आम्ही अब्दुल सत्तारचं काम करणार नाही. तर त्या भाजपच्या कार्यकर्त्यात तुमचं काय सांगता? तुम्ही आमची चिंता नका करू, आम्ही बरोबर करतो. कसं पण म्हणजे तुम्ही थेट तुम्हाला बातमी पाहिजे असेल तर मी दुसरी देतो याच्यापेक्षा मोठी. महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात झाल्या, दुसरीकडे केंद्र सरकारचं एक अहवाल सांगतो की महाराष्ट्राची पिछाड झालेली आहे. जीडीपीमध्ये महाराष्ट्र खाली गेलाय आणि गुजरात. 4 दिवसापूर्वी देवेंद्रजी फडणवीसनी आकडेवारी आणि तुमच्या वर्तमानपत्राच्या कटिंगसह हे सिद्ध करून दाखवलं आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक, सगळ्यात चांगला विकास जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात आहे. तुमच्या चॅनलने आणि तुमच्या वर्तमानपत्रांनी दाखवलेल्या आकडेवारीनिशी दाखवलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचा आरोप जर कोणी करत असेल तर तो निराधार आहे.
नाही पण दादा 2014 पर्यंत 14.1 असा GDP होता आणि आता गेल्या 10 वर्षाचा आपण जर एकूण सारांश बघितला तर तो 13.4 वर मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही. मी तुम्हाला एका शब्दात सांगितलं की ज्याला कोणाला याचं स्पष्टीकरण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा वर्तमानपत्राचं कात्रण आणि चॅनलच्या बातम्यासह हे सोशल मीडियावर टाकलेलं आहे की महाराष्ट्र कसा प्रगती करतोय आणि महाराष्ट्रानं जो विकास दर गाठला की जी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली ती देशातल्या इतर राज्यापेक्षा जास्त आहे. उलट महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपल्यापेक्षा कर्नाटकात जास्त गुंतवणूक झाली होती. केंद्र सरकारने जो अहवाल दिला तो चुकीचा आहे का? आता तो अहवाल दाखवा तुम्ही. आता कुठूनही काढ सांग कोणता अहवाल UPAच्या काळातला तर मी काय सांगू. तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून काही उकरून काढू नका. जे खरं आहे ते बोला. चला याच्यावर चर्चा करायला आपण एकत्र बसू. आणा अहवाल तुम्ही केंद्राचा, बसू आपण. निवडणुकीच्या हा. या तोंडावर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे ग्रामीण भागात समोर आले ते म्हणजे हमी भावाचा विषय. लाडक्या बहिणीला 1,500 पडले पण लाडक्या भावाची या देशामध्ये स्वामीनाथननी जे काही हमी भावाचे निकष ठरवून दिले होते त्या निकषाप्रमाणे गहू, हरभरा, मक्का, सोयाबीन, कापूस आणि अन्य काही पिकाचे हमी भावाचे दर ठरवलेले आहेत. आणि जर हमी भावापेक्षा जास्तीचा भाव जर बाजारात मिळत असेल तर शेतकरी तो बाजारात विकतो. पण हमी भावापेक्षा कमी जर विकल्या जात असेल तर सरकार हमी भावानाची खरेदी करतं आहे. ही पद्धत आत्ता सरकारजवळ आहे. अजून कार्यक्रम आले नाहीत. मलिकांनी वक्तव्य केलं की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत त्यांचं काय चाललेलं आहे हे बघितलं पाहिजे असं त्यांनी अंधुकचं वक्तव्य केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर या प्रश्नाचं उत्तर देण्याची काही गरज वाटत नाही मला. हे जबाब मलिकांचं वक्तव्य. आमची युती घट्ट आहे. धन्यवाद. बोल दिया. आप लेट आ गए. चलो शुरू. 2019 में महाराष्ट्र का विधानसभा का जो चुनाव हुआ था उस चुनाव में भारतीय जनता पार्टी और शिवसेना को जनादेश मिला था. उस जनादेश का अनादर करते हुए शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे साहब ने अलायंस जो था उसके खिलाफ कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ सरकार बनाई और पूरे 2.5 साल तक किसान विरोधी महाराष्ट्र द्रोही और युवक कल्याण का कोई भी कार्यक्रम ये सरकार ने नहीं किया. कोविड के समय में जो राहत पैकेज देना चाहिए था वो दिया नहीं गया. केंद्र सरकार ने राहत पैकेज दिया लेकिन राज्य सरकार ने कुछ भी नहीं दिया. उल्टा कोविड के समय में जो कोई दवाई थी, मास्क थे, PP किट थे, उसमें भ्रष्टाचार किया. उसकी चौकसी अभी भी चालू है. लेकिन उसके बाद जो 2.5 साल के बाद जो सरकार हमारी आई वो 2.5 साल में विकास के बहुत सारे काम हमारे सरकार ने किए और वही विकास के काम लेके हम अभी चुनाव में भारतीय जनता पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी जनता के दरबार में जा रहे हैं.
और 6 महीने पहले केंद्र सरकार और राज्य सरकार ने मिलकर जो बजट पेश किया, उस बजट में जो प्रोविजन है ये जनता उपयोगी जनहित की प्रोविजन है। फिर लाड़की बहना हो, किसान को सोलर पंप 90% से सब्सिडी से देना हो, महिलाओं के लिए 3 गैस सिलेंडर देना हो, ये जो संसार उपयोगी और किसान उपयोगी चीज़ें बजट प्रोविजन में की गई, मुझे ऐसा लगता है कि हमारे फेवर में वातावरण है। महाराष्ट्र में मोदी जी का जो दौरा हुआ, महाराष्ट्र में जो अमित भाई का दौरा हुआ, वो नागपुर, संभाजीनगर, नासिक, कोल्हापुर और बम्बई में जो दौरा हुआ और बड़ी संख्या में कार्यकर्ता और पब्लिक आई, उस पे से ये तय है, पक्का है कि भारतीय जनता पार्टी और हमारे अलायंस के साथ इस महाराष्ट्र की जनता है और 2024 के चुनाव में फिर से हम जीतेंगे और महायुति की सरकार बनाएंगे, ये हमारा विश्वास है। आपका जो सर्वे किया गया, आपकी जीत होगी, कितने सीटों पर आपकी जीत? 185 तक हमारी जीत होगी, हो सकती नहीं होगी। संजय राउत ने कहा है कि 26 नवंबर को हम सरकार बनाएंगे। ये देखिए, संजय राउत सवेरे उठे, खाना खाने के पहले, चाय पीने के पहले रोज यही बोलते आए। आपने ऐलान कर दिया है कि वो चुनाव नहीं लड़ेंगे, इस निर्णय को आप कैसे देखते हो? कौन? मनोज जरांगे। अरे भाई साहब, वो उनका अपना फैसला है, उस पर मैं क्यों टिप्पणी करूँ? वो एक सामाजिक कार्यकर्ता है, उन्होंने सोचा कि मैं क्यों राजनीति में जाऊँ, उन्होंने अपना निर्णय घोषित कर दिया है। सर, आपने खुद को शिवाजी और अब्दुल सत्तार को औरंगजेब कहा था, इसका क्या कहेंगे? सवाल का जवाब दे दिया मैंने। ट्रोल किया जा रहा है। ये देखिए, ट्रोल तो आप इस पे भी करेंगे मुझे। मैं शिवाजी हूँ, वो औरंगजेब है, ऐसा बोला। मैं छत्रपति शिवाजी हूँ ये नहीं बोल सकता, वो ज़्यादा ट्रोल होता था। अब ट्रोल करने के लिए और दूसरा कुछ लगता तो मैं बोल देता आपको। कौन? ये देखिए, मैं पार्टी का नेता हूँ और इस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी का चुनाव का प्रमुख हूँ। मैं कहाँ जाऊँ ये मेरे हाथ में नहीं है। मेरी पार्टी जहाँ मुझे भेजेंगे वहाँ सब जगह मैं जाऊँगा, जहाँ आप बोलेंगे। सिल्लोड की सीट चुन के आएगी। अरे भैया, मैं क्या बोला, आज विड्रॉल हो गए, स्थिति क्या बनती इसका अंदाजा आज नहीं लगा सकते। सिल्लोड के जब सर्वे किया नागपुर में और पूरे सर्वे नहीं किया, जनसभा की। महाराष्ट्र में जो सर्वे किया कि आप चुनकर ऐसा आपने बताया, जनसभा की। चेहरे पहचानने वाले से हम हैं, 40-45 साल से चेहरों पे से अंदाज लगता, चलने पे से अंदाज लगता, उन्होंने कपड़े कैसे पहने उससे अंदाज लगता, टाली कैसी बज रही उससे अंदाज लगता कि माहौल क्या है। इसके अंदाज से मैं बोल रहा हूँ ये। आपने ये भी कहा था कि सिल्लोड को अब्दुल सत्तार ने पाकिस्तान बनाया। अरे भैया, मैं 100 बार बोला, एक बार और बोलूँ? पाकिस्तान नहीं, पाकिस्तान जैसी स्थिति, ऐसा बोला था मैंने। सिल्लोड का चक्रव्यूह जो है, आपने औरंगजेब कहा है, और वो चक्रव्यूह से आप क्या वापस आ सकते हैं सत्तार जी? देखिए भाई साहब, आप चिंता मत करो, जिसके उसके जगह पे वो सक्षम है। तुम क्यों चक्रव्यूह की चिंता कर रहे हो? तुम फंस जाएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।